श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपणाला साष्टांग वंदन. पहिले 2 दिवस आपण बघतो हे आत्मरती आणि आत्मक्रीड. त्या दोनच शब्दांवर आपण चिंतन करतोय 2 दिवस. म्हणजे हे 2 शब्द माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे असे आहेत, एवढं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. आणि म्हणून मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची आत्मरती होणे अवश्य घडे. तेथेची इथपर्यंत काकांची रचना आणि आत्मरती होणे अवश्य घडे सुनील काकांची रचना. याचं कारण आपल्याला आत्मरती आणि आत्मक्रीड आपल्या अंतःकरणात ठसावं म्हणून हा बदल केला. बाकी दुसरं काही नाही बदल करण्याचं कारण एवढंच की आमच्या अंतःकरणात हे शब्द ठसावे आणि आम्ही तेच होऊन राहावं. म्हणून आत्मरती होणे अवश्य घडे. आणि म्हणून आता हे आत्मरती होण्यासाठी मी नेमकं काय करावं, आत्मक्रीड होण्यासाठी आणि आत्मरती होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, हा आपल्या परवाच्या वर्गाचा विषय होता. की नेमकं मी काय करावं, आत्मरती म्हणजे काय, आत्मक्रीडा म्हणजे काय हे आम्हाला नीट कळलं. पण त्याच्यासाठी आम्ही नेमकं काय करावं आणि काय करू नये, काय करावं आणि काय करू नये, या 2 याच्यामधून आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि त्याप्रमाणे तदनुसार आपले वर्तन करावं लागतं, आचरण करावं लागतं. तेव्हा मग आम्ही त्या परिणामाला प्राप्त होतो. आणि म्हणून आत्मक्रीडा आणि आत्मरती म्हणजे हे जे ज्ञानी असतात, आत्म्यामध्ये रममाण होतात, तेथेच क्रीडा करतात आणि नैष्कर्म स्वरूप ब्रह्मस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त त्यांनी होते. म्हणजे सर्व ठिकाणी सर्व अवस्थेत हे नित्य ब्रह्मस्वरूपच ते पाहतात. आत्मक्रीड आणि आत्मरती सगळ्या प्रत्येक वृत्तीमध्ये त्यांना अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणजे प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंद्यते. काय करायचं आहे, मला प्रत्येक बोधाच्या मागे, प्रत्येक प्रतिबोधाच्या मागे बोध आहे. ज्ञानरूप तत्वामुळे मला हे ज्ञान होत आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला विचार करावा लागेल. म्हणजे मी आत्मक्रीड आणि आत्मरती असं होतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ही सहज अवस्था सहज प्राप्त होते. पण सुरुवातीला मला हे साधन म्हणून स्वीकारावं लागतं, हेतू पुरस्सर करावं लागतं. तेव्हा त्या वेळेला आम्ही आत्मक्रीड आणि आत्मरती होऊ शकतो. काय करावं, यामध्ये ह्या गोष्टी येतात. हेतू पुरस्सर आम्ही सत्संग स्वीकारावा, सत्संगाला प्राधान्य द्यावं आणि पुरुषार्थ सत्संगासाठी करावा. सत्याचा संग घेण्याचा आम्ही प्रयत्न करावा. म्हणजे आत्मचिंतनाच्या सहवासामध्ये आम्ही सतत राहावं. सुरुवातीला सतत राहावं, ते चिंतन हेतू पुरस्सर घेण्याचा प्रयत्न करावा. आणि मग असं केल्यानंतर आम्ही हळूहळू त्या आत्मस्वरूपामध्ये रमतो, म्हणजे आत्मरती होतो. यासाठी सुनील काकांनी सुंदर उदाहरण दिलं की मुलगी ही विवाहानंतर सासरी येते आणि सासरी आल्यानंतर ती सगळ्या सासरचे सगळे व्यवहार करते, सगळे कामं करते. म्हणजे त्याच्यात ती क्रीडा करते, सगळे व्यवहार करते, सगळे कामं करते. पण मात्र ती रमली असते माहेरी. माहेरच्याच संघामध्ये, माहेरच्याच आठवणीमध्ये ती रमलेली असते. परंतु असं सतत माहेर सासरचा संघ घेता घेता, त्यात सतत कर्म करता करता, क्रीडा करता करता, त्या क्रीडा का म्हटलं याचा उल्लेख सुनील काकांनी पुढे सांगितलेला आहे. तर करता करता ती सासररती होते की नाही, मग पुढे आमचं घर आमचं असं म्हणते आणि बोलवल्याशिवाय माहेरी जात नाही. हे सुनील काकांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हणजे मी नेमकं काय करावं आत्मरती आणि आत्मक्रीड होण्यासाठी, याचं अगदी स्पष्ट खुलासेवार स्पष्टीकरण आपण
सुनील काकांच्या अधिकारवाणीतून बघितलेलं आहे. आणि अशी ती जी मुलगी आहे सासररत जी होते तसं आम्हाला आत्मरत व्हायचं आहे. क्रीडा करता करता त्यात रममाण होऊन जायचंय. पण आधी क्रीडा करणं फार आवश्यक आहे. म्हणून आत्मवत सर्वभूतेषु हे आम्ही सुरुवातीला साधन म्हणून स्वीकारावं आणि मग ते त्याच्यामध्ये सहजता येते आणि ती साधन म्हणून ते साध्य होतं. अशा पद्धतीने जर आम्ही काय करावं यामध्ये जर अशा पद्धतीने केलं तर नक्की आत्मरती आणि आत्मक्रीड होतो. आणि मग या आत्मरतीच्या ज्या क्रीडा असतात यानंतर गौण असतात, रमणी प्रधान होतो आणि मग हा त्याचा सहज भाव होतो. म्हणून कबीराचं पण आपल्याला उदाहरण दिलं की त्यांनी देह कुठे ठेवला की ज्या गावाला गाढवाचा जन्म आहे तो देह ठेवल्यानंतर अशाच ठिकाणी देह ठेवला. कारण कबीरांना माहित होतं की यामध्ये क्रीडा कर्म हे गौण आहे. कुठेही देह ठेवला तरी ते गौण आहे. जोपर्यंत आम्ही आत्मरत होत नाही तोपर्यंत ह्या क्रीडा ज्या आहेत त्या गौण ठरतात. रत झाल्यानंतर गौण ठरतात हे त्यांना दाखवायचं होतं. आणि म्हणून आम्ही आत्मरती व्हावं. आणि ह्या ज्या व्यवहार हा अशा वेळेला व्यवहारासारखाच होतो, परंतु आतमध्ये निर्णय मात्र आत्मवत सर्वभूतेषु असा असतो. आणि म्हणून आत्मरती होण्यासाठी काय करावं हे जेवढं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे तितकंच महत्वाचं काय करू नये हेही महत्वाचं आहे. हो, आणि मग काय करू नये आम्ही काय कोणत्या गोष्टी टाळल्या तर आम्ही आत्मरती आणि आत्मक्रीड होऊ. कोणत्या गोष्टी आम्ही टाळाव्यात तर सगळ्यात महत्वाचं सांगितलंय की विषयातील विशेषत्व आम्ही जे टिपतो, आमचं अंतःकरण जे विषयातील विशेषत्व टिपतं ना ते विशेषत्व टिपणं आमच्या अंतःकरणाने सोडून दिलं पाहिजे. ती सवय आम्ही आमच्या अंतःकरणातून दूर ठेवली पाहिजे. विशेषत्व टिपण्याची विषय हा गरजेपुरता सोयीपुरता तेवढं त्याचं सेवन करावं आणि त्यानंतर लगेचच त्या विषयातून आम्हाला दूर होता आलं पाहिजे. असं केल्याशिवाय आम्ही आत्मरती होऊ शकत नाही. आणि दुसरं सांगितलं की टीव्ही आहे, नातलग आहे, चर्चा आहे, विषयांची चर्चा आहे, यावर रिमार्क देणं, प्रतिक्रिया देणं थांबवायचं. अजिबात प्रतिक्रिया प्रपंचाबद्दल प्रपंचावर प्रतिक्रिया जर आम्ही देणं थांबवलं तर आम्ही आत्मरती निश्चित होऊ, आत्मक्रीड आम्ही निश्चित होऊ. म्हणजे प्रतिक्रिया थांबवणं, त्यानंतर विशेषत्व टिपणं हे जर आम्ही केलं नाही समजा तर आम्ही आत्मरती निश्चित होऊ. त्याचप्रमाणे सांगितलं की साधकाने कनक, कंचन आणि कामिनी हे 3K असा शब्द सुनील काकांनी वापरला. हे जीवाला फसवतात. हे जीवाला फसवतात का नाही, जीव याच्यात फसतो हे महत्वाचं आहे. आतापर्यंतची आपली मांडणी जीव हे जीवाला फसवतात अशी होती, पण आता या उपनिषदांच्या माध्यमातून मांडणी अशी करायची की हे जीवाला फसवत नाही, जीव याच्यामध्ये फसतो आणि मग तो आनंदी राहत नाही. म्हणून साधकाने काय करावं की लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा यांच्यात रमू नये. कनक, कंचन, कामिनी यांच्यामध्ये रमू नये. या 3 केला हेतू पुरस्तर दूर ठेवायचं आणि या ऐषणा सुद्धा याच्यापासून आम्ही दूर राहावं. याचाच अर्थ रजोगुणाने हेतू पुरुष आम्ही रजोगुण दूर ठेवावा, रजोगुणाच्या स्वाधीन होता कामा नये. आणि म्हणून विषयामध्ये जे सत्यत्व आहे, ममत्व आहे, अहम आहे हे आम्हाला धरतो. म्हणून आम्ही ते या सत्यत्व, ममत्व आणि अहम ह्यापासून आम्ही स्वतःला सांभाळून ठेवून विषयामध्ये आम्ही विषयाचं सेवन आम्ही केलं पाहिजे. म्हणजे नागाचा विषारी साप काढून ठेवायचा. सत्यत्व, ममत्व, अहम हे नागाचा विषारी दात जर आम्ही काढून ठेवले आणि तो नाग जर गळ्यात घातला तर तो आम्हाला दंश केलं तरी सुद्धा विष आमच्यामध्ये उतरत नाही. असा हा जो नागाचा दात आहे, विषारी दात आहे, अहम, ममत्व, सत्यत्व हे आम्ही अगदी हेतुपुरस्सर बाजूला काढून ठेवायचा. आणि मग तो विषयाचा विषय व्यायविती
दिदलिया नुटी ताठी जरी झालं तरी तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. श्री गुरूंच्या गुरुकृपा दृष्टीने त्याच्यातलं विष जाणार आहे, ते निर्विषय होणार आहे. आणि असं जर आम्ही राहिलं, हे जर केलं तर आम्ही आत्मरती आणि आत्मक्रीड सहजतेने होऊ शकू. आणि म्हणून सुनील काकांनी फार सुंदर त्यासाठी उदाहरण आम्हाला दिलेलं होतं की आई आणि मुलाला सांभाळणारी बाई, या दोघींमध्ये जो फरक आहे, ती सांभाळणारी जी बाई असते ती कशी असते, ती स्वतःमध्ये रमलेली असते आणि मुलामध्ये ती क्रीड असते. वेळ झाली की ती निघून जाते. कितीही मुलाला प्रेमाने वागवत असली तरी सुद्धा निघून जाते. परंतु आई मात्र कामावर गेली तरी सुद्धा संग आईला आपल्या बाळाचाच असतो. हिरकणीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगावं लागत नाही. आणि म्हणून आत्मरती होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुनील काकांनी सांगितला की संग त्याग आवश्यक आहे. आम्हाला घरातच राहायचंय, आम्ही गृहस्थ आहोत, गृहस्थाश्रम आहे, त्यामुळे आम्हाला सगळी कामं करायची आहे, सगळी कर्तव्य कर्म पूर्ण करायची आहे. पण त्यात रमता कामा नये, त्याचा संग असता कामा नये. आणि म्हणून तदर्पिता अखिलाचारिता, ह्याला आत्मक्रीड आणि आत्मरती असं म्हणतात. अखिलाचारिता म्हणजे सगळा आचार आमचा त्याला समर्पण करण्यासारखा, त्याला अर्पण करण्यासारखा असावा. आणि तस विस्मरणे परमव्याकुळता ही आत्मरती आहे. हे आत्मरथ होणं आहे. त्याचं विस्मरण झालं तर आम्हाला व्याकुळता तयार झाली पाहिजे. तुझं विण नेत्री न ये रे, तुझं विण निद्रा, आत्मरती. आणि अशा पद्धतीने जर आम्ही नेमकं काय करावं आणि काय करू नये, हे जर आम्ही याचा नीट विचार केला तर मनाने कर्माचं चिंतन करू नये, त्याला थुंकीसारखं बाहेर आम्हाला ठेवता आलं पाहिजे. अशानेच आम्ही आत्मरती आणि आत्मक्रीड होतो. म्हणून संवादी साधनांना आम्ही धरावं आणि विसंवादी साधन बाजूला ठेवावे. असं केलं तर आम्ही सहजावस्थेपर्यंत सहजतेने वाटचाल करू. त्यासाठी तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. श्री गुरूंशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून आज आपल्याला पुढचा मंत्र सुद्धा ते सांगतो आहे की ह्यासाठी नेमकं काय साधना अधिक करावी, ह्याचा सगळा उल्लेख आता आपल्याला सुनील काकांच्या अधिकारवाणीतून ऐकायला मिळणार आहे. राम कृष्ण हरी. सुनील काकांच्या आज्ञेनुसारच थोडा जास्ती घेतलं तरी चालेल. आणि हा विषय महत्वाचा आहे म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन केलं आणि थोडे 2 मिनिटं जास्ती घेतले. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां
वंदे गुरुपरंपराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्री चरणाला साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना व आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वरांना वंदन करतो. आणि आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सत्तेन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा, सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम्. अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रोऽयं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः. तृतीय मुंडकातल्या प्रथम खंडातला 5वा मंत्र आपण या ठिकाणी बघतो. आत्मदर्शनाची साधनं याच्यात सांगितलेली आहेत. आणि जेवढी आत्मदर्शनाची साधनं आहेत ती सगळी तप आहेत. आत्मदर्शनाकरता केल्या गेलेला प्रत्येक प्रयत्न हा तप असतो. म्हणून तपसा शब्द वापरला आहे. आज हा मंत्र पूर्ण होणार नाही अगदी पक्क, कारण या मंत्राच्या मागची पार्श्वभूमी खूप आहे. आतापर्यंत आपण आत्मक्रीड आणि आत्मरती पाहिलं, त्यावर मी अधिक बोलणार नाही, सविस्तर सांगून झालंय. पण खूप जणांना असं वाटतं की आम्ही तर खूप परमार्थ करतो, आम्ही तर भरपूर अभ्यास करतो, आम्हाला आत्मज्ञान का होत नाही, आम्ही का बरं आत्मस्वरूपापासून दूर राहतो, का म्हणून आम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, कोणती अडचण अशी आहे की ज्याच्यामुळे मला आत्मा कळत नाही. नाहीतर आज आपण एवढे लोक ऑनलाईन आहोत, का बरं असं होतं, याचं काय कारण आहे. असा जर विचार केला तर आपल्या स्पष्ट असं लक्षात येतं की कुठेतरी गल्लत होते आहे. आणि ती गल्लत कुठे होते आहे हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून आम्ही वर्षानुवर्ष साधना करत राहतो, प्रयत्न करत राहतो, आणि
पुन्हा जागच्या जागेवरच घुटमळतो. म्हणून काकांनी आत्मदर्शनाचे साधन शब्द वापरला आहे. पण आत्मदर्शनाचे हे कोणते साधन आहेत हो, याच्याबद्दल विचार करावा. कारण साधनाने आत्मप्राप्ती होत नाही, पक्क लक्षात ठेवा. मग त्याला सहकारी साधन असं म्हणतात. साधनाने डायरेक्टली आत्मा प्राप्त होत नाही. नय ध्रुवेण प्राप्यते ही अध्रुवम तत्. आत्मा अकृत्रिम आहे, साधन कृत्रिम आहे. म्हणून साधनाने आत्मा प्राप्त होत नाही. साधन अचेतन जड आहे, आत्मा चेतन आहे. म्हणून साधनाने आत्मा प्राप्त होत नाही. केल्या गेलेल्या सगळ्या क्रिया अचेतन जड, आणि म्हणून त्यांनी आत्मा प्राप्त होण्याची शक्यता नाही. मग आत्मदर्शनाचं साधन तरी का सांगितलं? त्याला सहकारी साधन असं म्हणतात. याचं कारण असं आहे की आम्ही सध्या अविद्याग्रस्त आहोत. आम्हाला आत्मा माहित नाही. आत्मा माहिती नसल्यामुळे तेथे अविद्या नाश हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ. म्हणून अविद्येचा ढीग उपसावा लागतो. काय करावं लागतो? अविद्येचा ढीग उपसावा लागतो. आणि अविद्येचा ढीग उपसण्यासाठी सहाय्यकारी साधनाची, सहकारी साधनाची अत्यंत गरज आहे. दोन प्रकारची साधनं असतात. एका साधनाला सहकारी साधन असं म्हणतात, एका साधनाला प्रत्यक्ष साधन असं म्हणतात. सहकारी साधन हे दुय्यम प्रकारचं असतं आणि प्रत्यक्ष साधन हे प्रथम प्रकारचं असतं. आणि आम्हाला गौण आणि यातला फरक नाही कळत. उदाहरण देऊया. उदाहरण दिलं की आपल्या लगेच लक्षात येऊन जाईल. आणि ते उदाहरण असं आहे की सध्या आपण उपनिषदांचा अभ्यास करतो, ऑनलाईन आपण उपनिषद ऐकतो आहोत. पण उपनिषद समजण्यासाठी नीलाताई घेत असलेल्या शांतीपाठापासून आम्हाला काय व्हायला पाहिजे? जॉईन व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाले आम्ही खूपदा ऐकलंय. आपल्या अंतःकरणामधले विचार सेटल व्हायला काही काळ लागतो. एकदम 7:05 आणि 7:10 होऊन चालत नाही. आणि आदल्या दिवशी काय सांगितलं या वक्तव्याला काटेकोरपणे काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. तेव्हा पुढे काय कंटिन्युएशन मध्ये राहणार आहे हे आतमध्ये झिरपण्याची शक्यता असते. नाही तर मग अरे 7:05 होऊन जातात, नंतर सुरू होतं, मग आपण 7:05च्या पुढे जॉईन झालं तर चालतं, असं उपनिषद ऐकणाऱ्याला उपनिषदाचा फायदा होत नाही, उपनिषदाचा उपयोग होत नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की सहकारी साधनं फार महत्वाची असतात. उपनिषदाचा अभ्यास करण्यापूर्वी ही 2 सहकारी साधनं सांगितली मी तुम्हाला. नीलाताईंचा शांतीपाठ आणि त्यापूर्वी होणारं वक्तव्य. हे सहकारी साधन आहेत उपनिषदांच्या अभ्यासाची. आम्ही सहकारी साधनं गौण समजतो आणि मग गडबड होऊन जाते. मुंबईला जायला इथून शिवनेरी नावाची बस असते आणि शिवनेरी बसमध्ये कंडक्टर नसतो. बसमध्ये चढण्यापूर्वी आम्ही बॅग ठेवून दिली आहे बसमध्ये. खाली एक लगेजची जागा आहे, तिथे बॅग ठेवून दिली आहे. आणि बस निघायला लागली की आम्ही चढलो वरती, बस सुरू झाली. अरे पण तिकीट नाही काढलं ना. जो ड्राईव्ह करतो तो तिकीट देत नाही ना. तिकीट हे त्याचं सहकारी साधन आहे. आणि सहकारी साधन आम्ही समजून घेतलं तर मुख्य साधनाला आम्ही जॉईंट राहू शकतो, जोडल्या जाऊ शकतो. मुख्य साधन बस आहे. तसं इथे सहकारी साधन काय आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. नाही तर मग उपनिषदाचा अभ्यास करून सुद्धा
आम्हाला उपनिषद कळत नाही, अनुभवाला येत नाही. आणि ही मोठी गडबड होते. आणि आम्हाला वाटतं आम्ही एवढे वर्ष झाले अभ्यास करून राहिलो, पण आमच्या अभ्यासाचं फळ का नाही मिळत. म्हणून ज्ञानासाठी सहाय्यकारी जी साधनं असतात त्यांचा उपयोग करून घ्यायचा असतो, तेव्हा यथार्थ आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती होतोय. आणि तेव्हा ते ज्ञान निष्प्रतिबंधक, म्हणजे त्या ज्ञानाच्या आड प्रतिबंध येत नाही. प्रतिबंध म्हणजे व्यत्यय, अडचण. बोलताना झोप येत असेल तर आधी चहा घेऊन मग बोलायला बसावं, म्हणजे तेव्हा आपल्याला झोप येणार नाही. निष्प्रतिबंधक झालो आम्ही चहाच्या बाबतीत. प्रतिबंध येऊ नये असं वाटत असेल तर सगळ्या काळज्या घेतल्या पाहिजे. अंथरुणावरून उठून बाजूला जाऊन बसलं पाहिजे. तोंडाला नीट पाणी लावून आम्ही बसलो असलो पाहिजे. उपनिषदाच्या आधीपासून आम्ही नीट जाग झालेलो असलो पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही ना, अंथरुणावर जर आम्ही ऐकत असेल बसून किंवा लोटून, ते फारसं उपयोगी पडत नाही. आणि मग आम्ही फक्त ऐकलं एवढंच एक मानसिक समाधान असतं, तेही तत्काळ टिकत नाही जास्त वेळ. म्हणून तप हे फार मोठं साधन आहे या ठिकाणी. आणि त्याच्याबद्दल काकांनी सांगितलं आहे, त्यानंतर सत्य सांगितलं आहे. आता तप शब्दाबद्दल मी थोडस सांगणार आहे. कारण काकांनी याच्यासाठी स्पेशल हिंट दिलेली आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हा मंत्र काकांनी 2 पाट्यांवर करून घेतला. एक वरच्या मजल्यावर लावायला लावली, एक खाली लावायला लावली. केव्हाही लक्षात ठेवा, प्रजहाती यदा कामान. का बरं 2दा करायला लावला? सहाय्यकारी साधन आहे. आता प्रजहाती यदा कामांवर बोलणार नाही आम्ही. पण क्षीणदोषामध्ये हा मुद्दा येतो. विवरणामध्ये काकांनी एक सुंदर खुलासा केला आहे. तो खुलासा असा आहे, ते वाक्य वाचतो आणि पुढे बोलतो. आत्मानुभवासारख्या श्रेष्ठ मानवी अनुभवासाठी पूर्वतयारी किंवा सहकारी साधने अनिवार्य असतात. आणि बहुतेक साधक ह्यातच कमी पडतात. काकांचं वाक्य जसं की तसं वाचून जात आहे. का बरं आम्ही कमी पडतो? एवढा सर्वश्रेष्ठ अनुभव घेण्याची जी पूर्वतयारी असते त्याला सहकारी साधन असं म्हणतात. जेवायचं आहे, भाजी खायची आहे. पहिल्यांदा ती भाजी विकत आणावी लागते. आणल्यानंतर तिला स्वच्छ करावं लागतं. स्वच्छ केल्यानंतर तिला निवडावं लागतं. निवडल्यानंतर मग तिला शिजवण्याच्या प्रक्रियेसाठी लावावं लागतं. अग्नीवर लावल्यानंतर जेव्हा शिजून झाली तेव्हा अग्नी बंद करावा लागतो, नाही तर पुन्हा करपून जाईल. आणि त्यानंतर ती खावी लागते. मग आधीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी, चव घेण्यापूर्वीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सहकारी साधन आहेत. म्हणून आत्मानुभवाची पूर्वतयारी म्हणजे सहकारी साधन आहेत. आणि सहकारी साधन अनिवार्य असतात. जसं तिकीट काढणं हे बसमध्ये बसण्यासाठी सहकारी साधन आहे, प्रवास करण्यासाठी सहकारी साधन आहे. आणि सहकारी साधनामध्ये साधक कमी पडतो. काकांनी लिहिलाय याचा अर्थ या गोष्टीसाठी मी किती सावध असलं पाहिजे याचा विचार करा. केवढं सावध असलं पाहिजे. आणि काका म्हणतात की याकडे साधकाचं अक्षम्य दुर्लक्ष होतं. अक्षम्य शब्दाचा अर्थ काय आहे?
क्षमा नाही करू शकत त्याला, त्या दुर्लक्षाला क्षमा नाही करू शकत. अक्षम्य दुर्लक्ष, त्यानं हातात काहीच नाही मिळत. त्याला अक्षम्य दुर्लक्ष असं म्हणतात. त्या दुर्लक्षामुळे हाती काहीही लागत नाही. वर विवाह मंडपात आला आणि वधूकडे लक्षच दिलं नाही. ती मंगलाष्टकासाठी उभी झाली आहे, पाटावर अंतरपाठ ठेवलाय आणि हा इकडनं आलाच नाही. अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यांनी वधूकडे. त्याचा विवाह होईल का हो? तो आलाच नाही आहे त्या पाटावर उभं राहण्यासाठी शुभमंगल म्हणायच्या वेळेला. त्याचा विवाह झाला नाही. सगळं जेवणाची तयारी झाली, कार्यालय झालं, सगळं झालं, पण नाही आला. अक्षम्य दुर्लक्ष आहे. म्हणजे त्यात तो कमी पडला. आता त्याचा विवाह होण्याची शक्यता नाही. म्हणून जीवाचा आत्म्याशी गुरुरंगी पद्मे मनश्चिन्न लग्नम, जर लग्न करायचं असेल तर श्री गुरु सांगतात त्या ठिकाणी अंतःकरण एकाग्र झालं पाहिजे. आणि म्हणून हे साधनं अनिवार्य आहे. साधक कुठे चुकतो? काकांनी त्याच्यासाठी सुंदर ओळ वापरलेली आहे. बहुतेक साधक ह्यातच कमी पडतात. पूर्व तयारी चुकते. तत्वज्ञान सांगण्याच्या भरात अक्षम्य दुर्लक्ष होतो. काही लोक असतात ज्यांना बोलता येतं, चांगलं बोलता येतं, उत्तम बोलता येतं, आपला विषय छान मांडता येतो. आणि असा छान मांडलेल्या विषयाचे जे लोक असतात ही लोक ऐकणाऱ्यांनी केलेल्या स्तुतीवर भारावून जातात आणि त्या स्तुती सुमनांमध्ये वाहून जातात. तुमच्यासारखं सांगणारं कोणी मिळालं नाही. त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, तुम्ही नसते तर आम्हाला हे कळलंच नसतं. वक्त्यांनी जर या गोष्टीवर विश्वास ठेवला तर त्याचा अभिमान एवढा वाढून जातो की अधिकाधिक चांगलं वक्तव्य करण्याच्या मागे तो लागतो आणि स्वरूपाकारतेचा विसर पडतो. इथे कमी पडलो आपण. आपण खूप तिस्मार आहो असं वाटून जात. बेडूक पाण्यामध्ये पोहत होतं. विहीर तुडुंब भरली होती. ते पाण्यात पोहत होतं. तलावात पोहत होतं. तिथे पाणी प्यायला आली गाय. बेडकाला वाटलं मला पाहून हिने आपलं शरीर मोठं केलंय. ती स्वतःला काय समजते? मी काय स्वतः मोठा होऊ शकत नाही? आणि मग बेडकाने आतमध्ये हवा भरायला सुरुवात केली. माहिती आहे ना तुम्हाला, बेडूक आपल्या अंगात हवा भरू शकतं. ज्या वेळेला साप बेडकाला पकडतो आणि गिळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आतमध्ये अशी भरगच्च हवा भरून पोट फुगवून सापाच्या तोंडात आपण जाऊ नये या दृष्टीने बेडकाला ती हे आहे, देण आहे. पण आतमध्ये हवा भरून मोठं जरी बेडूक झालं तरी ते गायी एवढं मोठं होण्याची शक्यता नसते. पण त्याला वाटतं की गाय हवा भरून मोठी झाली आहे पोटात, आपणही हवा भरून तिच्या एवढं मोठं होऊ आणि तिलाही दाखवून देऊ मी कोणी आहोत. तसं ऐकणारे श्रोते
हवा भरत असतात. आणि हा का सापडल्या त्या पकडीमध्ये, त्या बेडकाचं जसं पोट फुटून तो मरतो तशी परिस्थिती होते. म्हणून बहुतेक साधक तत्वज्ञान सांगण्याच्या मोहामध्ये आत्मस्वरूपाला दुर्लक्षित करतात. आणि मोठं रमणीय असतं, तुमच्यासारखं आजवर कुणीही सांगितलेलं नाही. आहा हा, काय गोड वाटतं हो, विचारू नका, एवढं गोड वाटतं. म्हणून तत्वज्ञान सांगण्याच्या भरात, काकांनी भरात शब्द वापरलाय बरं का, तत्वज्ञान सांगण्याच्या भरात आत्मज्ञान व्हावं हा विसर पडून जातो. आता तो आत्मक्रीडही राहिला नाही, तर आत्मरती काय होईल? हो, काय झाला? प्रवचन क्रीड झाला. आम्हाला कळतच नाही हो. प्रत्येक गोष्टीला एक महत्व आहे आणि मग एक मर्यादा आहे. आधी महत्व जाणून घ्या, मग मर्यादा जाणून घ्या. आधीच जे वक्तव्य आहे ना, ते आदल्या दिवशी तासभर बोललं असतं, त्यातनं त्यांना 3 ते 5 मिनिटाचा वेळ मिळतो. मग किती महत्वाचे मुद्दे त्या 3 ते 5 मिनिटात सांगितले पाहिजे, ह्याचा ते प्रयत्न करत असतात, ह्याचा ते अभ्यास करत असतात. सांगितलेलं सगळं रेकॉर्डिंग ऐकत असतात. त्या रेकॉर्डिंग मधून टिपून घेतात महत्वाचे मुद्दे. आणि मग असे अनेक मुद्दे टिपून घेतल्यानंतर त्या 5 मिनिटात, 3 मिनिटात ते 5 मिनिटामध्ये काय सांगता येईल, त्यातल्या त्यात महत्वाचं याचा प्रयत्न करत असतात. वक्तव्य मुलाचं आहे की नाही? 1000 कागदाचे तुकडे एकीकडे, हा एक कागदाचाच भाग आहे, ती एकीकडे. असं वक्तव्य आहे. त्याचं मोल आम्हाला कळत नाही. पण जो करतो ना वक्तव्य, त्यांनी केलेल्या अभ्यासाचा त्याला फायदा होतो, एवढं लक्षात ठेवा. फार मार्मिक गोष्ट सांगतो. आपण वक्तव्य हे सदर सुरू केलं, पण या सदराचं कौतुक पुण्यातल्या लोकांनी केलं. त्यांना खूप अपील झालं हे, की आदल्या दिवशीचा सार तुम्ही 3 ते 5 मिनिटात सांगता, हे खूप चांगलं करता, त्यामुळे आम्ही वेल इन टच. मरगळ राहत नाही बुद्धीवर. पण हे समजून घेणारे स्वाभाविकच कमी असतात. म्हणून तर वारंवार सांगावं लागतं. पण जो वक्तव्य करतो त्याच्या मेहनतीचं परमेश्वर त्याला फळ दिल्याशिवाय राहत नाही. बारीक कसं टिपायचं याची त्याला सवय होऊन जाते. आणि सांगणाऱ्याला सांगण्याची मर्यादा लक्षात राहिली नाही तर तो सांगण्यामध्ये वाहून जातो. म्हणून तत्वज्ञान सांगणे यात वाहून जाता उपयोगाचं नाही. काका सांगतात 1 तास बस, त्यावर नाही. काही जण ऐकण्यामध्ये रंगलेले असतात आणि मग ऐकण्याच्या नादात अगदी मला नेहमी असे लोक भेटतच असतात. आम्ही तुमचं खूप ऐकतो, आवडतं, त्यांचं पण ऐकतो, ते पण खूप आवडतं. कधी कधी हे कळत नाही की हे ऐकू की ते ऐकू की ते ऐकू. एक सकाळी ऐकतात, एक दुपारी ऐकतात, एक संध्याकाळी ऐकतात. असतो वेळ रिकामा, वापरून घेतात. सत्कारणी लागलो म्हणतात, सत्कारणी नाही लागत. 1760 वक्तव्य जर ऐकत राहिले तर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये
एकाग्रतेने मुद्दा ठसत नाही. तो कम्पेअर करायला लागतो. हा कसा, तो कसा, तो कसा, यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं. आणि असं ज्या वेळेला होतं तेव्हा नसती पंचायत होते. आतमध्ये जे समजायचं ते राहून गेलं आणि नको तो गोंधळ होऊन गेला. म्हणून तत्वज्ञान ऐकण्याच्या भरात, काकांचं जे वाक्य आहे ना ते सगळं प्रत्येक शब्दाला लावतो आहे. तत्वज्ञान सांगण्याच्या भरात वाहून गेला. ज्याला सांगता येत नाही तो ऐकण्याच्या भरात स्वरूपाकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं. सांगणाऱ्याला मग ऑनलाईन वर्ग मिळायला लागतात. मग त्याच्या वर्गात लोक येत राहतात. मग कौतुक व्हायला लागतात. आणि मग तू कौतुक आहे आपल्याच बोलण्याचे व वक्तव्याचे कौतुक. मी असं बोललो, मी तसं बोललो, माझं हे ऐकलं, ते लोक मला फोन करतात, ते मला विचारतात. अशा पद्धतीचं मोक्षाकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं. काही लोकांना वाचण्याचा भर असतो, वाचण्याचा भर. मग ते वाचतच राहतात आणि मग त्यांना वाचण्याचा छंद लागतो. आणि त्या छंदापायी लेखकाने जे लिहून ठेवलं त्याकडे लक्ष न जाता मी हे वाचलं, मी ते वाचलं, मी ते वाचलं, ह्यानी काय बळकट होऊन राहिलं, मी 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 मी. आणि मग त्यांना लोक रेडी रेकनर म्हणतात. काय म्हणतात? रेडी रेकनर. त्यांनी ते सुखावून जातात. कोणती गोष्ट जास्त पुस्तकात शोधण्यापेक्षा यांना विचारून घ्यावी, ते बरोबर उत्तर देतात. परमार्थ असा नाही. काका म्हणतात वाचाल तर वाचाल, संतांची वाङ्मय वाचाल तर वाचाल, वाचतच राहाल तर वाचण्याची शक्यता नाही. वाचाल तर वाचाल, वाचतच राहाल तर वाचण्याची शक्यता नाही. म्हणून तत्वज्ञान ऐकण्याच्या भरात, तत्वज्ञान सांगण्याच्या भरात, तत्वज्ञान वाचण्याच्या भरात आत्मस्वरूपाकडे अक्षम्य दुर्लक्ष होतो. म्हणजे क्षमा करण्यासारखं नाही. का बरं नाही? तो वर आला आणि तो तिथे जाऊन बोहल्यावर गेलाच नाही, होईल का हो त्याचा विवाह? तसं जीव आणि शिव यांचं लग्न होण्याची शक्यता धुळीला मिळते. आणि असं होऊ नये म्हणून साधकाने अत्यंत जपलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे त्यांनी? रोजचा व्यवहार त्याचा या सगळ्या गोष्टीला धरून असला पाहिजे. रोजचा व्यवहार या सगळ्या गोष्टीला धरून असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग काय केलं पाहिजे त्यांनी? त्याच्यासाठी पहिलीच ओवी काकांनी दिलेली आहे. अगदी पहिली, सत्यवदे जयाची वाणी, नसे असत्याची शिराणी, तो एक आत्म्याची जाणी. ऊण खुण. ऊण खुण शब्दाचा अर्थ वर्म असा होता. आमचे भैया नेहमी म्हणायचे गुज सांगा. तुम्ही हे इतकं सगळं सांगण्यापेक्षा गुज गुज म्हणजे वर्म सांग. ऊण खुण. भैया म्हणजे डॉक्टर पुरोहित, ऑस्ट्रेलियाला होते ते. ऊण खुण. माता सतत सत्य जपलं पाहिजे. आणि आम्ही तर खोटं बोलतो आणि वरून म्हणतोय. नाही नाही, ते काय घरामध्ये व्यवहारामध्ये खोटं बोलावंच लागतं. खोटं बोलल्याशिवाय हे काही चालत नाही. अगदी खोटी गोष्ट आहे.
खरं बोलूनही संसार करता येतो आणि येतो. खोटं बोलण्याची सुतराम गरज पडत नाही, थोडीशी सुद्धा गरज नाही. काका म्हणतात, सत्यवदे जयाची वाणी, नसे असत्याची निशाणी. तो एक आत्म्याची जाणीव न होणं. मग आम्ही सगळा अभ्यास करतो, प्रवचन करतो, सगळं करतो आणि खोटं बोलतो, खोटारडेपणा करतो, खोटा व्यवहार करतो, इन्कम टॅक्स चुकवतो. नीट कमावते असून सुद्धा सरकारकडून घर बांधण्यासाठी पैसे उकळतो. सगळा व्यवहार जर खोटेपणाचा असेल तर संस्काराचा खरेपणाचा प्रत्यय कसा येईल? येणार नाही ना. काही लोकांना याचाच गुणभूषण असतं की आपण त्याला पटवलं छान. पटवो की न पटवो, तुझं तर अकल्याण झालं ना, तुझं पूर्णपणे अकल्याण होत आहे. म्हणून सत्यवजे देयाची वाणी. नाही, व्यवहारात खोटं बोललंच पाहिजे, अजिबात नाही. हा पहिल्यांदा गैरसमज काढून टाकावा माणसाने. जर आमच्या रोमारोमात तो भिनला असेल तर हा काढून टाकला पाहिजे. समोरच्याला खुश करण्यासाठी, चढवून देण्यासाठी, त्याच्या स्तुती सुमन, त्याच्यात ते गुण नसताना सुद्धा इकडे एक गोष्ट लपवा, तिकडे एक गोष्ट सांगा. हा जो छलकपटाचा प्रयत्न असतो ना, हा आम्हाला सत्यापासून दूर नेतो आणि मोक्षापासून दूर नेतो. जो सत्याचं पालन करत असेल तो एक आत्माची जाणीव न खुणं, तो आत्मस्वरूपालाच प्राप्त होतो, दुसऱ्या कशालाही प्राप्त नाही. आवडेल का हो आम्हाला? ही जी तेजोमय वाणी आहे, वाणीला तेज येतो ना, साधी गोष्ट नसते काही. त्याला वाचासिद्धी असं म्हणतात. पुढे तो जे बोलेल ते व्हायला लागतं. आधी सत्यम वद धर्मम चर, आणि पुढे तो जे वदेल ते सत्य होतं, तो जे म्हणेल ते सत्य होतं. काकांच्या तोंडून नकळत जर एखादं वाक्य निघालं ना, तरीही ते वचन सत्य होतं. परमेश्वराला ते सत्य करणं भाग, खोटं नाही ठरत, करूच नाही शकत. कारण ती जबाबदारी भगवंताची झाली आहे. ते भगवंताशिवाय अन्य काही बोलत नाही. तो मुखारविंदातून जर एखादा शब्द पडला असेल तर तो तसाच्या तसा पाळला जावा, यासाठी काळजी घेणारे आहेतच. मग आता खोटं बोलून चालेल का हो? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम असं म्हटलंय. अप्रिय सत्य बोलू नये असं म्हटलं, याचा अर्थ खोटं बोलावं असं नाही म्हटलं. म्हणून आंतरिक तप आहेत हे. बहिरंग तप सोपं आहे हो त्या मनाने, अंतरंग तप फार कठीण आहे. श्रुती सांगते, न येशू जिन्न मनृतम न माया. खोटेपणा चालत नाही, कपटीपणा चालत नाही, फसवेपणा चालत नाही, असत्य संभाषण चालत नाही. प्रश्नोपनिषदात सांगितलंय. तोच व्यक्ती आत्मप्राप्ती करू शकतो. नाहीतर प्रवचन करायचे आणि वाटेल ते खोटं बोलून घेऊन जायला. बोललात ना तुम्ही तर मग ती गोष्ट पाळा. आणि असं जेव्हा बोलल्यानंतर पाळावं लागतं ना, तेव्हा बोलणारा माणूस सुद्धा जपूनच बोलतो. हो. आणि अकारण आणि निरर्थक बडबड करण्याची जी सवय आहे,
त्या सवयीला बोलून सत्य भाषण किंवा नामस्मरण करणं हे तप आहे. तप ही संकल्पना आम्हाला नीट कळली पाहिजे. एकदम आसन घालून पाठ ताट करून असं कडक बसलो म्हणजे तप होते असं नाही आहे. निरर्थक बडबड टाळलं पाहिजे. हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नामे विण मुख ते सर्पाचे बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. काय काय सांगतात आहे संत. आम्ही ऐकतो का आहोत? ऐकल्यासारखं करतो आणि म्हणून ते तप होत नाही, त्याचं फळही आम्हाला मिळत. समजून घ्यायचं बरोबर. आणि तो एक आत्माची जाणीव खूण. सत्य बोलायला लागलं की असत्याकडे मन भटकणं बंद होऊन जातं. आणि मनाची भटकंती जेवढी जेवढी बंद होईल तेवढी त्याची एकाग्रतेकडे वाटचाल सुरू होऊन जाते. एकाग्रतेकडे वाटचाल जशी जशी होईल तसं संपूर्ण एकाग्रता हे तपाचं सार आहे. त्यांनी तप साधतं बघा संपूर्ण एकाग्रतेने. म्हणून काळजी घ्यावी लागते. तो एक आत्म्याची जाणीव उणी खुण ही काळजी घेता घेता जर आपण अलिप्त राहिलो तर आपल्याला आत्मा दिसतो, कळतो, समजतो. नाही तर शक्यता नाही. जन्म आला हेरा पाणी बहो मेला. ज्याला असं वाटत असेल की या माझ्या बोलण्यात तथ्य आहे त्यांनी आजपासून असत्य संभाषण बंद करावं, खोटं बोलणं थांबवावं, फसवणूक दुसऱ्याची करू नये. ज्या बोलण्यातून आपला फायदा होतो आणि समोरच्याची हानी होते, ज्या बोलण्यातून मला गुदगुल्या होतात पण समोरच्याचं नुकसान होतं, असं सगळं बोलणं असत्य आहे. अंधृत असत्य आहे. आम्ही त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने सत्य संभाषण केलं तर मनाची एकाग्रता होते आणि मनाची एकाग्रता, अंतःकरणाची एकाग्रता हे तप आहे. शरीर शोषणा या नाव तप, तो मूर्खांचा खटाटोप. हरिचिंतने सद्रूप, ते तप तपा माझी, नाथ महाराज सांगतात. शरीर शोषणा या नाव तप, बाह्य इंद्रियांना थांबवून एका जागी थांबणे मूर्खांचा खटाटोप. हरिचिंतने सद्रूप, सद्रूप हरित चिंतन करायचं असेल तर नित्यता आवश्यक आहे, सातत्य आवश्यक आहे, अखंडता आवश्यक आहे. हरिचिंतने सद्रूप, कारण सद हे त्रिकालेपी तिष्ठती इति सत. आणि त्या गोष्टीची आवश्यकता असल्यामुळे तिथे दीर्घकाल लागतो, प्रदीर्घ साधना करावी लागते, सातत्याने हे जपावं लागतं. तेव्हा कुठे तप होतं. तप म्हणजे नुसतं कडक बसले म्हणजे तप नाही होत. तप म्हणजे नुसतं खाण्याचे उपवास केले म्हणजे तप नाही. हरिचिंतने सद्रूप, ते तप तपा माझे. सद्रूप म्हटलंय आणि चिंतने म्हटलंय, म्हणणे म्हटलेलं नाही. आत्मस्वरूपाला जर अपरोक्षत्वाने पाहायचं असेल तर दोषांची क्षीणता होण्याची गरज आहे. आणि म्हणून 395 ओवी, फक्त एकच ओवी घेतली आहे मी आजच्या मंत्रामध्ये. ओवी सत्यवदे जयाची वाणी, एक ओळ नाही घेतली बरं का. सत्येनं लभ्यच तपसहा, सत्य सुद्धा पूर्ण झालं नाही तर तप व्हायचंच आहे. बाकीच्या सगळ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. या आपण उद्याला बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो.
द्या आपलं हे पुढे चालू राहील. आणि मी भांडार पोळ्याला मंदाताईंबरोबर आहे. 3 दिवस गणपतीपुळ्याच्या जवळ समुद्र किनारी शिबिराला जातो आहे. तरीही आपला हे चालू राहणार आहे. ह्यात कुठेही खंड राहणार नाहीये. आधीपासून राहा आणि आता सत्यानी वागा. तपाचरण होऊ तेव्हा कुठे आत्मप्राप्ती होणार आहे. अशी नुसती भाषणन प्रवचनन याने नाही होणार. ते एक संवादी साधन आहे, पण साधनाला साधनाचा दर्जा आहे, साध्याचा नाही. साध्य होता साधनाचा ठाव नाही. अशा पद्धतीने तपाचे पुढची व्याख्या उद्यापासून आणि बाकी सगळ्या गोष्टी याच्यात अनेक गोष्टी शिल्लक आहेत सांगायच्या. सत्येन लभसा तपसा येश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम अनंत शरीरो ज्योतिषयो. खूप खूप आहे, खूप आहे, खूप आहे. तेवढं सगळं पुन्हा आपण उद्या बघूया. कुठली घाई करून विषय नाही संपवायचा आपल्याला. उपनिषदात मुरलं पाहिजे, माझ्या जीवनात उतरलं पाहिजे. आणि असं उतरलं तर मी कृतार्थ होणार आहे. नाही तर मनुष्य जन्म मिळून सुद्धा तो जन्म आला, अभ्यास करू करू मेला, असं नको व्हायला. अभ्यासाचं फळ जीवनमुक्तीमध्ये झालं पाहिजे. आणि असं आपल्या सगळ्यांचं हो, अशी सद्गुरू डॉक्टर काकांच्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना करतो, नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांना त्यांचा वर प्राप्त हो, त्यांच्या सामर्थ्याने मोक्ष मिळो अशी प्रार्थना करतो. आणि आजचं प्रवचन या ठिकाणी विराम देतो. नमस्कार. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण राजेंद्रजी रामकृष्ण हरी. दापटे वहिनी रामकृष्ण हरी. प्रियाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखावणी रामकृष्ण हरी. वासीताई रामकृष्ण हरी.